जर आज तू थकला असशील, जर तुला वाटत असेल बस झालं आता, तर एक गोष्ट लक्षात ठेव, कोणीही तुझ्यासाठी थांबलेला नाही आहे. जग पुढे चाललं आहे, टाईम थांबत नाही आहे आणि सक्सेस तो तर वाट पाहणाऱ्यांसाठी नाहीच आहे. आज मी तुला अशी स्टोरी सांगणार आहे ज्या माणसाने सक्सेस मिळवली वयाच्या 65 वर्षी, ज्याला लोकांनी हजारो वेळा नकार दिला पण ज्याने कधीही हार मानली नाही. आज आपण KFC खातो, ब्रँड ओळखतो, लोक ओळखतो, पण विचार केलाय का KFCचा मालक कोण होता? त्याने सक्सेस कधी मिळवला? त्याचं नाव होतं कॉलोनेल हार्लँड सँडर्स. आज तो $1 बिलियनर ब्रँड आहे, पण त्याची सुरुवात होती फेलियर, रिजेक्शन आणि अपमानातून. सँडर्स फक्त 6 वर्षाचा असताना त्याचे वडील गेले. आई कामावर जायची आणि हा 6 वर्षाचा मुलगा घरच्यांसाठी स्वयंपाक करायचा. शाळा पूर्णही झाली नाही, 10-12 नोकऱ्या बदलल्या, रेल्वे वर्कर, इन्शुरन्स एजंट, फार्मर, गॅस स्टेशन हेल्पर, कुठेच टिकला नाही. 40 वर्षाचा झाला, आयुष्यात काहीच मिळालं नाही. लोक म्हणायचे हा माणूस काही कामाचा नाही आहे, पण एक गोष्ट होती, त्याच्याकडे स्वयंपाकाची कला. तो छोट्या गॅस स्टेशनमध्ये लोकांना चिकन बनवून द्यायचा, लोकांना आवडायचं. तो म्हणाला मी जगातला बेस्ट फ्राईड चिकन बनवणार. रोज एक्सपेरिमेंट, मसाले बदल, चव सुधार. 11 हर्ब्स अँड स्पायसी सिक्रेट रेसिपी तयार झाली, पण डेस्टिनिटी अजून टेस्ट घेत होती. एक दिवस हायवे बदलला आणि त्याचं रेस्टॉरंट बंद पडलं. बिझनेस बंद, पैसा नाही, घर विकावं लागलं. 65 वर्षांचा म्हातारा, हातात फक्त रेसिपी आणि $105. आता सांगा, या वयात लोक काय करतात? रिटायरमेंट, आराम, देवावर सोपवतात आयुष्य. सँडर्स म्हणाला नाही, अजून संपलेला नाही आहे. तो बॅगमध्ये रेसिपी ठेवतो आणि रेस्टॉरंट फिरतो. माझी रेसिपी घ्या, मी चिकन बनवून देतो, तुम्ही प्रॉफिट शेअर द्या. उत्तर काय मिळायचं माहिती आहे? नो नो नो. 1000पेक्षा जास्त रिजेक्शन. एक रेस्टॉरंट नो, 50 नो, 200 नो आणि 500 नो, 1000+ नो. कोणी म्हणालं ओल्ड मॅन गो होम. कोणी हसले, कोणी अपमान केला, पण सँडर्स एकच गोष्ट म्हणायचा, मी थांबणार नाही. 1009व्या रेस्टॉरंटने येस म्हटलं आणि एका यसने इतिहास बदलला. हळूहळू KFC वाढत गेलं. 10 आउटलेट्स, 100 आउटलेट्स, 1000 आउटलेट्स. आज KFC 150+ देश, लाखो आउटलेट्स, बिलियनर होल्डर ब्रँड आणि सँडर्स सक्सेस मिळाली. 65 नंतर जग ओळखू लागलं. म्हातारपणी सँडर्सकडे पैसा नव्हता, सपोर्ट नव्हता, वय होतं, पण होतं कन्सिस्टन्सी, पेशन्स, लॉंग टर्म विजन्स. तो म्हणाला आज नाही तर उद्या, पण मी जिंकणारच. आज आपण काय करतो? 2 महिने मेहनत, रिझल्ट नाही, गिवअप. 3 महिने फेलियर, मोटिवेशन संपतं. सँडर्सला 1000 फेलियर लागले, आपल्याला 3 पुरेसे आहेत. जर तो आज हार मानत असेल तर लक्षात ठेव, कोणीही तुझ्यासाठी थांबलेलं नाही आहे. जग पुढे चाललं आहे, तुझा फ्युचर पुढे चाललं आहे. कन्सिस्टन्सी ठेवल्यास टाईम तुझ्या बाजूने वळतो. पेशन्स ठेवल्यास फेलियर पण तुझा गुरु बनतो. लॉंग टर्म विजन ठेवल्यास आजचा संघर्ष उद्याचा इतिहास बनतो. हार मानू नकोस, कारण सक्सेस उशिरा येतो पण येतोच.